नमस्कार. आज आपण आमरस बनवणार आहोत आणि आमरस बनवणं एकदम सोपं आहे. चला तर मग रेसिपी बनवायला घेऊया. नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता की ते आम्ही 2 आंबे घेतलेले आहेत आमरस बनवण्यासाठी. तर चला मग ह्याला आधी आपण पाण्यामध्ये ठेवूया. आपल्याला या आंब्याला स्वच्छ धुवायचा पण आहे आणि पाण्यामध्ये पण 2 मिनिटं तरी ठेवून द्यायचंय. का? कारण आंबा हा उष्ण असतो, आंबा हा गरम असतो म्हणून. आणि खूप इझी आहे आमरस बनवणं, पटकन आपलं होऊन जाईल. तर 2 मिनिटं झालेले आहेत, 2-3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण आंबा घेऊया आणि चांगला पुसून घेऊया. मी आंबे हे पुसून घेतलेले आहेत. तर आंबा आता मी सोलून घेते. तुम्ही बघू शकता की आपण आंब्याला हे सोललेलं आहे चांगलं. त्याला आपण कट करू. इथे एक मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आंब्याचा सगळा जो पल्प आहे सगळा काढलेला आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये काय काय टाकायचं आहे. यामध्ये थोडी साखर टाकायची आहे. जर आंबा गोड असेल तर साखर टाकू नका. तर मी थोडीशी साखर टाकते. माझा हा आंबा किंचितसा गोड आहे तर मी थोडंसं साखर टाकते त्यामध्ये. यामध्ये मी दूध टाकते, थोडंसं दूध टाकते. दूध ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल दूध तर तुम्ही टाका, नाहीतर अन्यथा नका टाकू. जास्त नाही टाकत, थोडंसंच टाकते. ही वेलची पूड आहे ती थोडी टाकते. आता मी याला मिक्सरला लावून घेते. हे पहा आपण मिक्सरला लावलेलं आहे. आपला जो आमरस आहे तो तयार झालेला आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता की आपला जो आमरस आहे तो तयार झालेला आहे. आणि आय होप की तुम्हाला हा आमरस खूप आवडला असेल. आमरस हा पुरीबरोबर खाल्ला जातो, तसाही खाल्ला जातो. खूप सगळ्यांना आमरस हा आवडतो. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब निश्चित करा. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.